हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोष्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. कालचा पूर्ण दिवस बाहेर गेला होता. काल ठरवलं होतं की काल आवरेल पण नाही झालं. सगळ्या बेडशीट्स वगैरे पण त्या तशाच राहिल्या कारण उशीर झाला यायला, वेळच नाही मिळाला ना. सो बरं झालं काल काही आवरलं नाही मी, कारण काल पाऊस सुरू होता. 12 वाजेपासून पाऊस सुरू होता. रात्री पाऊसच चालू होता. बरं झालं धुतलं नाही. धुतलं असतं तर परत वाळवण्याचा प्रॉब्लेम आला असता. तर आज मी आंघोळ करण्याच्या आधीच बेडशीट्स वगैरे सगळं जे आहे ते भिजत घातलं आहे, जेणेकरून ते धुवायला इझी राहील. आणि आज लकीली चांगलं ऊन पण आहे. असंच ऊन असो आज, म्हणजे जे सगळे कपडे आहेत ना ते पण वाळतील, बेडशीट्स पण वाळतील. तर आणि आता करते, आधी स्वयंपाक करते आणि मग आवरायला घेते. काल आणलं होतं ना त्या वाळ्यामध्ये छान असं दही लावलंय, खूप छान असं वाटतंय. लोणचं मात्र अजून भरलं नाही आहे, कारण धुवून ठेवलेली होती आणि ती ओली होती. आता मी थोडा वेळ तिला उन्हात ठेवेल आणि मगच त्यामध्ये ते लोणचं भरून घेऊ. आणि हे याचा आवाज सारखा सुरूच असतो असं. आणि पूजा करून झाली आहे. पूजा अहोंनी केली आज, त्यांनी पूजा केली होती. झाली आहे पूजा. आणि आज सकाळी स्वयंपाक भाजी तर आणलीच नाही आहे. कालचा दिवस तर बाहेर गेला आणि बाकीचं तर आणायला गेलेच नाही. काल पाऊस पण सुरू होता. तर आज पिठलं करणार आहे. खरं पिठलं हे संध्याकाळचा मेनू असतो, पण असो आज रोणीतला पण खायचं. रोणीत पण म्हटला तर आता पिठलं बनवते मस्त हिरव्या मिरच्यांचं. चल आणि मग बाकीचं आवरायला घेते. ऊन बघा, ऊन पडलाय ना, खूप असा आनंद झालाय की चला आता काम करू शकते. चला आवरायला घेते. डिजिट काय आहे? डिजिट अच्छा कळलं. 1 2 तसं नाही ठेवायचं. 1 2 असं येते, 3 मग 4 5 6. दोघांचा अभ्यास सुरू आहे. दोघांचा म्हणजे रोणीचा अभ्यास सुरू आहे. मंडेपासून एक्झाम स्टार्ट होणार आहे. इथं पिठलंसाठी केलं आहे, पण यातले सगळे कांदे जळून गेले माझ्याकडनं, म्हणून हे असं दिसतंय. मी कांदे परतायला घेतले आणि एका साईडला म्हटलं कणिक मळून ठेवू, तर आता इकडं कांद्याकडं लक्षच नाही आणि कांदे जळून गेले माझे. असो चपात्या करायला घेतल्या आणि हे पण झालं आहे. पूर्ण चपात्या झाल्या की मग पिठलं जे आहे तयार करून घेईल. आणि रोनीची मंडेपासून एक्झाम आहे, तर मॅथ्सचा अभ्यास चालू आहे. पिठलं, चपाती, कांदा, पापड, लोणचं, पिठल्याबरोबर हे सगळं हवंच. चल जेव बाळा. साफसफाई काढली आहे किचन खालची आवरायला. आणि पूर्ण फॅमिली म्हणजे सगळे मदत करतायत मला. एकटी करायची आणि आता सगळं इथं रोणीत पण घासू लागतंय. मी क्लिनिंग करते तर रोणीत पण मला मदतीला बसलाय हे बघा. आणि इकडं अहो पण मदत करताय. कुठं गेले अहो? हां हे बघा. तर ते पण ट्रॉल्या वगैरे सगळा रिकामा करून तिथलं क्लीन करून घेत आहे, झाडून घेत आहे. हे सगळं त्यांनी जमा करून दिलं माझ्याजवळ. आज इकडचं साईड काढते, जेवढं होईल तेवढं इकडचं आवरून घेते. जेवणं वगैरे सगळे झाली आहेत. आणि एकटं करायला ना खूप वेळ जातो, म्हणजे किचन खालचा सगळं सामान पण काढा, क्लीन पण करा आणि घासून वगैरे ठेवा, खूप वेळ जातो. ऊन तर येतंय जातंय, उन्हाचा काय भरोसा नाही. असो
आवरायचं तर आहे. तर रोणीची मदत सुरू आहे ना. मजा येते. मजा येते. चला हेल्प करतोय हेच खूप झालं माझ्यासाठी. भरपूर पसारा सगळं आवरायचं, सगळं ट्रॉल्या क्लीन करून पुसून वाळत घालते. सगळं आतलं क्लीन करून झालंय. पूर्ण आतलं घासून पुसून घेतलंय मी. इथं फार डाग असतात, धूळ जमा होते. सगळं क्लीन करून झालंय आणि हे सगळं मी बाहेरनं पुसून घेतलं, स्वच्छ करून घेतलं, क्लीन केलं आणि म्हटलं थोडा वेळ बसूया. तर एक 10 मिनटं पुढं जाऊन बसू असं विचार केला. कारण त्याच्या आतली जी भांडी होती, म्हणजे याच्या आतलं जे घासून मी ठेवलं आहे, वाळत ठेवलं होतं, तर 2 मिनटं, एक 10 मिनटं पुढे जाऊन बसले आणि लगेच पाऊस सुरू झाला. इतक्या जोराचा पाऊस सुरू झाला की पळत पळत आले आणि हे काढलं. मग झोप मोड केली. अरे ते ओलं झालं असतं तर परत वाढलं पण नसतं, म्हणून मग घाबरले मी. तर इतक्या जोरात आले ना पडत पडत आणि काढलं मी ते तिथून. पण बरं झालं, काही ओलं वगैरे झालं नाही. आता रचून घेते सगळं. हिच्या आतलं काही घासण्यासारखं नव्हतं, कारण हे रोजच्या रोज वापरलं जातं आणि रोजच्या रोज धुतलं जातं. त्यामुळे हे इथलं काही घासलं नाही. डबे वगैरे असेल तर ते इकडच्या साईडला आहेत सगळे डबे, तर तेच आवरेल. आधी हे रचून घेते. किचन जवळचं काही किचनच्या खालच्या ज्या ट्रॉल्या आहेत ना, सगळ्या क्लीन करून झाल्या आहेत, लावल्या गेल्या, व्यवस्थित लावलं गेलं, सगळं आवरलं गेलं. आता फक्त झाडून पुसून घ्यायचं आहे, झाडायचं आहे. आणि चहा वगैरे पण पिला गेला. आणि चहा पिताना परत अगेन एक काम वाढलं होतं. पूर्ण चहा जो रोणीचा जो कप होता ना तो सांडला आणि हॉलमध्ये सगळी चहा झाली होती. आणि तो असं झालं की तो माझ्या हातावरच गरम चहा आला. पण एवढे फार जास्त असं काही भाजलं नाही, थोडंसं तळ हाताला थोडंसं चटका बसला. पण गार पाण्यात हात घातलं तर मग काही आता जाणवत नाही एवढं. पण गरम गरम चहा होता, तो सांडला. एवढं की थोडं मी त्याच्या चहामध्ये दूध घालते, त्यामुळे ते जरा कमी गरम होतं. जर आमचा चहा राहिला असता तो कडकडात असतो आणि तो पडला असता तर झालंच असतं, कामं झालीच नसती. तर हे पण एक काम वाढलं. आणि त्यानंतर किचन बघा पूर्ण क्लीन करून घेतलं आहे मी. आणि डबे पण घासलेत बाकीचे. काल बाकीचे घासले होते, आज बाकीचे घासून घेतले. हे इकडचं क्लीन झालं आहे. झाडून पुसायचं तेवढं राहिलं आहे. ट्रॉल्या एकदम व्यवस्थित लावल्या गेल्या, स्वच्छ झाल्या आहेत. आणि याच्या खाली पण पेपर आहे, जो की इथं टाकला आहे मी वाळत. तो ओला आहे म्हणून मग मी तो वाढण्याची वाट नाही बघितली. जो पेपर होता न्यूजपेपर तो इथं लावून टाकला. स्वच्छ झाल्यावर एकदम छान वाटतं. पसारा झाला की मग थोडंसं. आणि बाहेरनं पण काय होतं, जेव्हा इकडं वरती कामं होतात, पाणी वगैरे सांडतं किंवा काहीतरी सांडत असतं, ते इकडं ट्रॉल्यांवर येतं आणि मग डाग पडतात. आता एकदम क्लीन करून घेतलं आहे. इकडचं ना या ट्रॉल्या ज्या आहेत ना, या आतून साफ करून घेतल्या, आतून पूर्ण साफ केल्यात या ट्रॉल्या सगळ्या. आणि टेम्पररी तसंच ठेवलं आहे. या सगळ्या आतून साफ केल्या आहेत. इथलं पण साफ केलं आहे आतलं. फक्त बाहेरनं क्लीन करायचं राहिलं आहे. आतनं सगळं काढला होता, सगळं सामान इथला आतनं काढला या इथला. आणि तिथला सगळा सामान काढून घेतला होता, झटकून घेतलं, आतून पुसून घेतलं. आणि त्यानंतर जितकं होतं तितकं परत जागेवर लावून दिलं. फक्त बाहेरनं क्लीन करायचं आहे, त्याला खूप वेळ लागतो बाहेरनं क्लीन करायला, कारण की डाग पडलेले असतात. इथं अशी डाग असतात ना, ती निघत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. इथं पण डाग आहे, जिथं हँडल पकडतो ना तिथं डाग पडतात. तर ती तेवढं म्हणून म्हटलं आता ते उद्याच करेल, कारण आता 4:30 झालेत. सकाळपासून जे आहे काम सुरूच होतं. म्हटलं आता नको. आणि मिस्टरांनी मला खूप मदत केली. त्यांनी मदत केली म्हणून माझ्याकडनं
इतक्या लवकर कामं झाली आणि मेन म्हणजे पूर्ण डीप झालं. नाहीतर काय होतं, इकडचं करता करताच एनर्जी डाऊन होते आणि एका साईडचं मग होत नाही करायला. पण जेव्हा मी घासत वगैरे होते, भांडी घासून वगैरे ठेवत होती ना, तर त्यांनी इकडचं सगळं सामान काढून आतलं क्लीनरने, याच्याने ते क्लीनर आहे ना त्याच्याने ते पूर्ण क्लीन करून घेतलं आतून. त्यांनी मला सगळं रिकामं करून दिलं, म्हणजे मला पुसायला जे आहे ते फार सोपं गेलं. नाहीतर काय होतं, काढा, झटका आणि मग परत पुसा, खूप वेळ जातो. पण त्यांनी काढून दिलं, क्लीन करून दिलं आणि त्यानंतर मला फक्त आतून पुसायची कामं राहिली. बाहेरचं ते आता उद्या करेल मी व्यवस्थित क्लिनिंग. बाहेरची आतली झाली आहे असो. तर त्यांची मला खूप खूप मदत झाली आणि ते करतात मला अधूनमधून मदत. पण आधी कसं व्हायचं ना, ऑफिस असलं तर मग ते ऑफिसला जायचे आणि मग मी कामं काढायची. पण आज मी असं ठरवलं की रविवारीच करू आणि ते पण असतील तर त्यांनी पण केली मदत. तर आता झालं आहे, आता झाडून घेते, पुसून घेते, जेणेकरून सगळी म्हणजे आजचं जे काम आहे संपूर्ण ते संपेल, होऊन जाईल. त्यानंतर मला ब्लाऊजच पण शिवायची आहे, त्याला पण वेळ द्यायचा आहे. आता नवरात्र सुरू होईल. बघू, एवढं आजचं तर झालं आहे, उद्या बाकीचं बघू. हॉलचं बघायला तर हॉलचं काही क्लिनिंग वगैरे नाही आहे, कारण की वॉलपेपर लावलं होतं त्यावेळेलाच सगळं आवरून झालं आहे. भिंती वगैरे आता वॉलपेपर लावल्या म्हटल्यावर क्लीन वगैरे करण्याचं, आणि हॉलमध्ये काही सामान पण नाही. बेड जो होता तो मिस्टरांनी त्या दिवशी काल परवाच्या दिवशी त्यांनी रसून वगैरे ठेवला आहे, आणि अधरून धुवायचं राहिलं तर आता शक्यच नाही, ते अशा वातावरणात तर शक्यच नाही, उलट जास्त खराब होईल. बघू जेव्हा एकदम की आता पाऊस येणारच नाही, ऊनच राहील, त्याच वेळेस मी आता अथरून वगैरे ते आहे ते करेल. आता उद्याच्या दिवस किचन क्लीन करेल आणि मग बेडरूम. कपडे जे आहेत ते खूप अस्ताव्यस्त झालेले आहेत, खूप अस्ताव्यस्त झालेत. रचून ठेवत असते पण माहीत नाही, रोणीनं काढले यांनी काढलं की सगळा पसारा होतो. तर कपडे भरपूर अस्ताव्यस्त झालेत, ते पण क्लीन करून घ्यायचे, व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवायचेत. पावसाचं काय, पावसाळा सुरू आहे, विसरलाय वाटतं देव की आता खरंच सप्टेंबर लागला आहे. असो, पावसाचं काय सुरूच राहील, आपण आपली कामं चालू ठेवायची. झालंय, संध्याकाळ झाली आहे, 6:30 झाले आणि छान फ्रेश झाली आहे. सकाळपासून काम जे सुरू होतं आवरून झालं आहे आणि सगळं फर्निचर वगैरे सगळं आवरलं, सगळं क्लिनिंग वगैरे केलं, झाडून पुसून घेतलं. आणि माझ्या लक्षातच नाही की मी कपडे पण भिजवलेत, बेडशीट्स पण भिजवले आणि ते हाताने धुवायचे, हे लक्षात नाही. आणि नंतर जेव्हा फ्रेश व्हायचं की आता झाल्यावरून चला फ्रेश होऊन, त्यानंतर बघितलं अरे बकेट तर अजून भरलेली आहे, बेडशीट्स वगैरे पडलेल्या होत्या. तर मग त्या धुतल्या आधी, वाळत नाही घातल्या आहे, बकेट्स अजून भरलेलीच आहे, धुवून घेतल्या आहे. आता रात्रीच मशीनला ड्राय करेल आणि घरात स्टँडवर वाळत घालेल, कारण बाहेरचं वातावरण अजिबात चांगलं नाही आहे, बाहेर वाळत घालू शकत नाही. आणि संध्याकाळी म्हटलं नको, आता बकेट तशीच राहू दिली आहे, आता रात्री फॅन लावेल आणि स्टँडवर ते वाळत घालेल. धुतलेले आहेत सगळे, हाताने स्वच्छ धुवून घेतले. खायला बघते ना, आता चपात्या आहेत, फक्त भाजीच काहीतरी बनवते. मी सकाळी चपात्या एक्स्ट्रा करून घेतल्या आता जास्तीच्या, कारण मला माहिती होतं की आज काम करेल तर संध्याकाळी इच्छा होणार नाही काही करायची. तर पोळ्या मी एक्स्ट्राच्या सकाळीच बनवून घेतल्या होत्या आणि आता फक्त भाजी करते कसली तरी. काही आता ठरलं नाही काय, भाजी आणायला जायचं पण आहे, पण पावसाचं वातावरण, पाऊस एकसारखा पाऊस सुरू आहे, अजिबात बंद होण्याचं नावच नाही आहे. पाऊस सुरू आहे, भाजी घ्यायला पण नाही जाऊ शकत आणि स्वेटर घातले कारण बाहेर थंड वातावरण झाले. पाऊस येतोय जातोय, येतोय जातोय, येतोय जातोय पाऊस. तर आता करते काहीतरी भाजी, आधी दिवाबत्ती करते, पूजा वगैरे करून घेते संध्याकाळची आणि मग त्यानंतर काहीतरी भाजी बनवते. आणि उद्या सकाळी ठीक आहे, भाजी नाही आणली पण मी मटकी भिजत घातली होती, पाणी टाकावं लागेल त्याच्यात, तर मटकी भिजवली आहे. तर त्याची भाजी उद्या होऊन जाईल मटकीची. आणि आता ती माझी गाडी कुठे आहे? नाही माहीत बाळा,
हा रेडवाली. नाही माहीत. डबे अजून इथे तसेच आहेत. याला रात्रभर हवेतच ठेवेल. आता रात्री पंखा लावेल पुढच्या रूममध्ये, स्टँडवर कपडे ठेवेल, तेव्हा हे डबे पण ठेवून देईल, म्हणजे जेणेकरून पूर्ण कोरडे होऊन जातील. आता बघते. भाजी खरं तर सुचत नाही आहे. फार रोजचं टेन्शन आहे भाजीचं, काय करावं असो. चला, आजचा व्लॉग ना इथेच संपवते मी, कारण आता पुढे काय करेल असं मला वाटत नाही. आता मला पूजा वगैरे करून घेते, भाजी करते, जेवण करते, झोपते, कारण उद्या रोनीची स्कूल आहे. उद्या त्याची एक्झाम आहे. उद्यापासून एक्झाम स्टार्ट होते. तर आणि एवढं थकूनसुद्धा, एवढं काम करूनसुद्धा मी फ्रेश वगैरे झाले आणि हातावर मेहंदी काढली बघा. पण लगेच धुतली, कारण ती फार जास्त कारण कामं करायची असतात, तर ती तेवढ्या वेळ हे नाही केली मी. लावली, एक 10-15 मिनटं ठेवली आणि लगेच धुवून टाकली असो. तर चला, आजचा ब्लॉग इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.